हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर राणीने विक्रांतला बाहेर बोलावल्यानंतर राणी विक्रांतला म्हणत असते की आता तुमचे उलटे दिवस चालू झाले आहेत आणि त्यामुळे तुम्ही उलटी गिनती सुरू करा. तर आता इथे राणी बोलते की आता तुम्हाला कोर्टामध्ये हजर राहावं लागेल, कारण मी तुमच्यावरती केस केली आहे. तर विक्रांत म्हणतो की या केसने माझं काहीही वाकडं होणार नाही. तर आता इथे राणी बोलते की कळेल ना, या केसने तुमचं काही वाकडं होईल की नाही ते कोर्टात गेल्यानंतर कळेलच. तर आता इथे मालती पुढे येते आणि त्यानंतर हा विक्रांत बोलतो, माझ्या विरोधात तू पुरावे कुठून आणशील? तर आता इथे राणी बोलते, त्या पुराव्यासाठी आम्हाला जास्त गरज पडणार नाही, कारण ऑलरेडी आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्याच आधारावरती मी तुमच्यावरती केस फाईल केली आहे. तर आता इथे राणी ते पेपर्स हातामध्ये घेते आणि बोलते की हेच ते पेपर्स आहेत ज्यामुळे आम्ही ही तुमच्यावरती केस केली आहे. तर आता इथे राणी ते पेपर्स विक्रांतला दाखवते आणि बोलते की हेच ते पेपर्स आहेत ना, ज्या पेपर्सवरती इंद्रजित सरांची तुम्ही फसवून सही घेतली होती. तर आता हे पेपर्स पाहिल्यानंतर इथे आता उर्मिला आणि विक्रांत दोघेही जण चकित होतात की हे पेपर्स यांना कुठे मिळाले, हे पेपर्स यांना कुठे मिळाले हा विचार विक्रांत आता इथे करत असतो. आणि त्यावेळी राणी बोलते की तुम्हाला हाच विचार पडला असेल ना की हे पेपर्स आम्हाला कुठे मिळाले. तर आता इथे राणी सांगायला सुरुवात करते, हे पेपर्स जे आहेत ना ते आम्हाला मालती मॅडमने मिळवून दिले आहे. तर आता इथे विक्रांत मालतीकडे पाहतो आणि मालती लगेचच बोलते की हो, हे पेपर्स मीच राणीला मिळवून दिले आहे. तर आता हे ऐकल्यानंतर विक्रांतला आता धक्काच बसतो, कारण मालती जी आहे ती राणीच्या बाजूने कशी काय बोलू शकते. तर त्यानंतर त्याला आठवतं की त्याने कशा पद्धतीने इंद्राकडून फसवून सह्या घेतल्या होत्या आणि आता ते सगळं काही वायाला जाणार असं त्याला दिसून येत आहे. तर त्यानंतर आता इथे मालती जी आहे ती बोलू लागते की ज्यावेळी या राणीचा हातावरती वार झाले होते त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं की हे सगळं कटकारस्थान मी रचलं होतं, पण यामागचं खरं सूत्रधार ही उर्मिला आहे. याच उर्मिलाने गुंड पाठवून राणीच्या हातावरती वार करायला सांगितले होते, जेणेकरून राणीने तो पेपर लिहू नये आणि राणीने वकील होऊ नये असं तिला वाटत होतं. पण कुठेतरी माझ्या मनात भीती वाटत होती की राणीला काही झालं तर, गुंडांनी काही केलं तर. माझ्या मनातली भीती मला सारखी खात होती, म्हणूनच मी ठरवलं की मी हे सगळं इंद्राला सांगेल. तर आता इथे हे सगळं ऐकून आता रत्नाईचा संताप होतो. रत्नाई बोलते की विक्रांत, उर्मिला, हे सगळं काय आहे? तर आता हे ऐकून इथे दोघेही जण गप्प असतात. तर त्यानंतर इथे मालती पुढे बोलू लागते, या उर्मिलाला आणि विक्रांतला आमचं घर फोडायचं होतं. तर त्यावेळी आता आबा देखील बोलू लागतात, यांना आमचं घर फोडायचं होतं हे आम्हाला कळल्यानंतर आम्हीच एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनमध्ये इथे मालती देखील सामील आहे. तर आता इथे सगळेजण आबा, राणी, मालती सगळेजण त्यांचा प्लॅन इथे विक्रांत आणि उर्मिलाला सांगू लागतात की कशा पद्धतीने मालती या घरामध्ये आली आणि विक्रांत आणि उर्मिलाला साधा संशय देखील आला नाही. तर आता राणीच्या हातावरती गुंडांनी ज्यावेळी वार केला होता त्यावेळी इंद्राला सगळं काही सांगितल्यामुळे आता इथे मालतीचा आणि इंद्रा आणि राणीचा तिघांचाही प्लॅन होतो आणि राणीचा पेपर लिहून आल्यानंतर यांचा प्लॅन सुरू झालेला असतो. खरं तर प्लॅन पेपर लिहून आल्यानंतर केलेला आहे. ज्या पद्धतीने मालती मॅडम या घरात आल्यात तो सगळा आमचा प्लॅन होता आणि इथे मालती मॅडमनेही आमची साथ दिली होती. आणि तुम्हा सगळ्यांना काय वाटलं, मालती मॅडमने खरंच घर सोडलं? पण तो सगळा आमचा प्लॅन होता. तर इथे मालती बोलू लागते की मी घरात आल्यापासून नेहमी इंद्राबद्दल, आबांबद्दल आणि राणीबद्दल वाईट बोलत राहिली, कारण की तुम्हाला संशय येऊ नये की मी हा प्लॅन करते आहे. तर आता इथे मालतीने सगळं काही सांगितलेलं आहे आणि इथे उर्मिलाच्या लक्षात आलं आहे की कशाप्रकारे मालतीने तिला फसवलं आहे. तर मालती सांगू लागते की मी याआधीही बऱ्याच वेळा प्लॅन केला की या उर्मिलाला त्या रूम बाहेर काढून पेपर शोधायला हवेत, पण ही उर्मिला का रूमच्या बाहेर जातच नव्हती, त्यामुळे मला खूप अडचण आली. पण काहीही करून मला तिला रूम बाहेर काढायचंच होतं आणि म्हणूनच मी त्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण तरीसुद्धा या उर्मिलाने माझं काही ऐकलंच नाही. तर त्यानंतर इथे मालती सांगू लागते की ज्यावेळी आज राणीची मिरवणूक निघली होती त्यावेळी मला संधी मिळाली आणि मी ठरवलं की मी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तर त्याचवेळी मी हे पेपर्स घरामध्ये जाऊन शोधले आहेत
आणि ते पेपर्स माझ्याकडे आले आहेत आणि त्यानंतर मी लगेचच ते पेपर्स माझ्याकडे आल्यानंतर राणीकडे नेऊन दिले आहेत. तर हा प्लॅन ऐकून इथे विक्रांतला आणि उर्मिलाला प्रचंड राग आलेला असतो की मालतीने त्या दोघांनाही फसवलं आहे, त्यांचा विश्वासघात केलेला आहे. तर आता इथे उर्मिला म्हणत असते की तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा विश्वास मोडला. तुम्ही असं कसं करू शकता? आमची चूक झाली, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. तर आता इथे आबा बोलतात, विश्वासाच्या गोष्टी कोण करते पहा. आणि त्यानंतर राणीला इंद्राला हसू येतं, कारण ह्या उर्मिलाच्या तोंडून अशा विश्वासाच्या गोष्टी करणं ते बरं दिसत नाही. तर त्यानंतर आता इथे विक्रांत राणीला म्हणतो, तू काहीही जरी केलं ना तरीही तू हे घर आणि माझी फॅक्टरी कधीही तुमच्या नावी करून घेऊ शकत नाही. ते कधीही शक्य होणार नाही, कारण मी असा बंदोबस्त केला आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पेपर्स मिळवले म्हटल्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळेल, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे विक्रांत तिला धमकावून सांगत असतो. तर आता इथे उर्मिलाला आठवत असतं की या मालतीने कशाप्रकारे तिच्याकडनं ते पेपर्स काढण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी ती मालती माझी चौकशी करत होती, म्हणजे ती मला सारखं सांगत होती की तू बाहेर जा, तू फिरायला जा, म्हणजे तू चांगली दिसशील, तू योगा कर, तू हे कर ते कर, सगळं काही तिला आठवतं. आणि ते आठवून आता तिचा संताप होत असतो की ही बाई किती विश्वासघातकी आहे, हिच्यावर आम्ही उगाचच विश्वास ठेवला असं सतत तिला वाटत असतं. आणि त्यानंतरच आता इकडे ही जी मालती आहे ती विक्रांत आणि उर्मिलाला बोलू लागते की तुम्ही आमच्याशी जसं वागलात ना तसं तर आम्ही तुमच्याशी काहीच वागलो नाही. इतक्या खालच्या पातळीचे तुम्ही आमच्याबरोबर वागला आहात. अजितला आणि रत्नाईला ज्यावेळी कळतं की या उर्मिलाने इथे राणीचा हात मोडण्यासाठी तोडण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं, हे ऐकूनच त्या दोघांचाही संताप झालेला आहे. या दोघांनी कधीच त्यांची साथ दिलेली नाहीये, पण आता या सगळ्यात ते देखील भरडले जात होते. अजितला खरंच खूप वाईट वाटत असं की त्याचा भाऊ असा निघाला. त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला होता, ना की आबांवरती आणि मालती काकींवरती, आणि आज त्याला त्याचा पश्चाताप होत आहे. तर त्यानंतर इकडे उर्मिला जी आहे ती मालतीकडे पाहून म्हणत असते, तुम्ही कितीही प्रयत्न केला ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण विक्रांतने सगळा बंदोबस्त करून ठेवलेला आहे. तर विक्रांत राणीला म्हणत असतो की मी असा बंदोबस्त करेन ना की तुझ्या हाती काहीच लागणार नाही, आणि तू काहीही कर, तू आत्ता वकील झाली आहेस. तुला असं वाटत असेल की मी लगेचच ही केस जिंकेल, पण हा तुझा गोड गैरसमज आहे. राणी विक्रांतला म्हणते की हा माझा गैरसमज नाही, आणि विक्रांतचं तुम्हाला तर माहीतच आहे, मी जे बोलते ना ते करून दाखवते. इकडे आता ही जी रत्नाई आहे ती विक्रांतवरती आणि उर्मिलावरती आवाज चढवते आणि बोलते की तुम्हा दोघांना जरा लाज वाटत नाही का? तुम्ही इतके वाईट कसे काय वागू शकता सगळ्यांसमोर? सगळे समोरचे आपले घरचे आहेत आणि तरीही तुम्ही राणीशी असं वागलात. तुम्हाला जराही याची लाज वाटली नाही? तुम्हाला जराही तिचं काहीच वाटलं नाही? असे कसे एवढे निर्दयी होऊ शकता तुम्ही दोघं जण? तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती बोलते की अहो आई, तुम्ही तर शांतच बसा. आम्हाला ना या घराचं मालक व्हायचं आहे, तुमच्यासारखं हा हा म्हणणारं नोकर नाही. उर्मिला असं उत्तर देते आणि त्यावेळी रत्नाई काहीच बोलत नाही. रत्नाईकडे शब्दच उरत नाही, कारण तिला तर डायरेक्टली इथे या महाडिकांचा नोकरच बनवून टाकलं या उर्मिलाने. तर आता इथे विक्रांत म्हणत असतो की तू काळजीच करू नको आई, हे बघ मी हे सगळं काही माझ्या तावडीतून कधीही सुटू देणार नाही. यांना वाटत असेल आम्ही हे केलं ते केलं, पण कधीही मी हे घर आणि फॅक्टरी कधीही यांच्या नावी होऊच देणार नाही. आणि आता इथे विक्रांत राणीकडे बोट करून हे धमकावून सांगत असतो, पण त्याच वेळी राणी पुढे येते आणि बोलते की तुम्ही काहीही बोला, पण ही जी राणी आहे ना, जे बोलते ते करून दाखवते. ही राणीचा सवय नाही, तर हा राणीचा स्वभाव आहे, असं राणी त्याच्याकडे बोट दाखवून बोलत असते. आणि त्यावेळी उर्मिलाला हे अजिबात सहन होत नाही. तिला वाटतं की राणी वकील झाली म्हणून किती माज दाखवते, असं तिचं झालेलं असतं. राणीने ज्यावेळी अशी धमकी दिली त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद इथे मालतीला झालेला असतो, कारण मालतीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की हे उर्मिला आणि विक्रांत कसे इंद्रा आणि राणीला मारण्यासाठी कट कारस्थानं रचतात, आणि त्याचमुळे आता तिचं जास्त राग अनावर झालेलं असतं. तर इकडे आता राणी, इंद्रा, आबा सगळेजणं, मालती सगळेजणं त्यांच्या घरी जातात आणि हे दोघेजणं आता आतमध्ये बंगल्यामध्ये येतात. आणि इकडे हा विक्रांत लगेचच दारूची बॉटल घेऊन तिथेच हॉलमध्ये बसलेला
बसलेला आहे आणि तो पीत असतो. त्याला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता राणी समोर आहे आणि आता ती केस लढणार आहे, असा विचार करूनच त्याला टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे तो बोलतो की हे सगळं ना त्या राणीमुळे झालं आहे. तेवढ्यातच उर्मिला म्हणते की नाही, हे सगळं त्या मालतीमुळे झालं आहे. तिनेच ते पेपर्स मला त्या राणीच्या हातात नेऊन दिले. तर आता ते दोघेजण मालतीवर आणि राणीवरती राग करत असतात. तेवढ्यातच तिथे हा अजित येतो. अजित आल्यानंतर अजित इथे विक्रांतला बोलतो की दादा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर आता त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. तर त्यानंतर इथे तरीही अजित तिथेच उभा राहतो. तर थोड्या वेळाने विक्रांत बोलतो की बोल. ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी, बोल, तुला काय बोलायचं आहे. तो खूप पिलेला असतो आणि इथे विक्रांत त्याला बसायला सांगतो त्याच्या शेजारी. तर आता इथे अजित हळू बोलतो. अजित सांगतो की हे बघ दादा, जरा शांत हो, तू चिडू नकोस. मला असं वाटतंय तू एकदा विचार करायला हवा की हे जे घर आहे ना, त्या घरात आपण पुन्हा पहिल्यासारखे आनंदाने सगळेजण राहूयात. आबा, इंद्रा, राणी हे सगळेजण आपण या घरात राहूयात, जेणेकरून आपल्याला कोर्टाची पायरी चढायची वेळच येणार नाही आणि आनंदाने सुखाने राहूयात. त्यामुळे माझं ऐक दादा, मी जे सांगतोय ते कर. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर आता इथे विक्रांतचा संताप होतो. विक्रांत बोलतो की तू मला कोण रे सांगणारा? मी मोठा आहे, त्यामुळे तू मला अक्कल शिकवू नकोस. आणि हे बघ, हे घर माझं आहे आणि मी त्यांना कधीही या घरात येऊच देणार नाही. तर आता इथे हा जो अजित आहे तोही चिडतो. अजित बोलतो की काय रे, हे घर कुठून आलं तुझं? हे घर आबाच्या मेहनतीने बनवलं आहे, ना की तू बनवलं आहेस. तर आता इथे विक्रांतला असं बोलल्यानंतर आणखी राग येतो. तर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ, तुला ना जास्तच माज आला आहे. तुला ना मी लवकरच सरळ करायला हवं होतं. तर आता असं म्हणत इथे अजित म्हणत असतं की हो, तुला ना तेवढंच येतं, मार ना, मला मार. तर आता इथे विक्रांतने खरंच हात उचललेला असतो, पण इथे विक्रांत तिथेच थांबतो. त्याला हात उचलावासा नाही वाटत. अजित बोलतो की हो, बोल ना, तुला एवढंच येतं, तुला फक्त मला मारता येतं, तुला बाकी काय येतं रे? आणि तू काय कमवलं आहेस? हे सगळं आबांनी कमवलं आहे. तर आता विक्रांत बोलतो की आणि मला सांग, तू काय कमवलं आहेस? तुला काय येतं रे? तर आता असं म्हणत तो त्याने त्याचा गळा पकडलेला आहे. आणि इकडे आता इथे तेवढ्यातच रत्नाई येते आणि रत्नाईने पाहिलं आहे की दोघे जण भांडत आहेत. आणि इकडे रत्नाई दोघांनाही ओरडत असते की सोडा, एकमेकांना सोडा, असे भांडू नका एकमेकांमध्ये. तर आता इथे अजित बोलतो की हा बघ ना, हा जरा ऐकायलाच तयार नाहीये, याला फक्त स्वतःच्या मनाचंच करायचं असतं. तर आता इथे विक्रांत बोलतो की या घरचा मालक मी आहे आणि हे पहा, तुम्हाला जर त्या सगळ्यांची वकिली करायची असेल ना, तर आत्ताच्या आता घर सोडा आणि त्यांच्याकडे निघा. तर आता असं ऐकल्यानंतर अजितला वाईट वाटतं. आणि इकडे ही जी रत्नाई आहे ती बोलते की विक्रांत, तू काय बोललास? तर आता असं म्हटल्यानंतर इथे विक्रांत पुन्हा एकदा सांगतो की हो, तुम्हाला जर पुन्हा त्यांचाच पुळका असेल तर हे घर सोडायचं आणि त्यांच्याकडे निघायचं. तर आता इथे असं ऐकल्यानंतर पुन्हा इथे याला रत्नाईला धक्का बसलेला आहे. आणि इथे उर्मिला बोलते की हो, बरोबरच बोलतोय विक्रांत, तुम्हाला जर खरंच त्यांचा एवढा पुळका असेल ना, तर आत्ताच्या आता निघायचं आणि त्यांच्याकडे जायचं. इथे राहण्याची तुम्हाला परमिशनही नाही आहे, कारण जर इथे राहून तुम्हाला त्यांचा पुळका येत असेल तर इथे राहून काहीच उपयोग नाही, तुम्ही जाऊ शकता. एकदा विचार करा काय करायचं आहे आणि काय नाही ते. इथे राहायचं आहे की तिकडे जायचं आहे? इथे राहायचं असेल तर त्यांचं नाव देखील आमच्यासमोर काढायचं नाही. आता इथं असं ऐकल्यानंतर उर्मिला विक्रांतला घेऊन वरती रूममध्ये जाते. आणि इकडे आईला खूप वाईट वाटतं रत्नाईला. आणि अजित तिला सावरत असतो की आई, तू काळजी करू नकोस, असं अजित रत्नाईला म्हणत असतो. इकडे आता राणी आणि मालती दोघीही मिळून स्वयंपाक करत असतात. त्यावेळी इंद्रा आणि आबा दोघीही जण येतात आणि पाहतात तर दोघीही जणी स्वयंपाक करतात. तर आता इंद्रा आबांना म्हणतो की आबा, मी जे काही पाहतो आहे ते खरंच आहे का, की ते स्वप्न आहे? तर आता आबा बोलतात की कदाचित स्वप्नच असावं, असं कधी होईल? तर आता इथे आबा थोडा वेळ थांबतात आणि बोलतात आणि हसू लागतात. इंद्रा, हे स्वप्न नाही तर हे खरं आहे. या स्वप्नातून जाग हो. या दिवसाची आपण किती दिवसांपासून वाट पाहत होतो आणि आज ते स्वप्न पूर्ण झालंय, असं म्हणून दोघेही हसत असतात आणि इथे कुजबूज करत असतात. त्यावेळी मालती बोलते की काय हो, काय झालंय? तर आता इथे आबा जे आहे ते बोलू लागतात की मला ना तुमचं खूप कौतुक आहे, म्हणूनच मी इंद्राला सांगत होतं की मालतीने खरंच आज किती मोठं काम केलं आहे आणि त्यामुळेच मला आज तुमचं कौतुक करावंसं वाटतंय. तर आता इथे इंद्रा बोलतो की हो आई, खरंच तू आज खूप मोठं काम केलं आहेस आणि तेही एवढं फास्ट केलं आहे ना, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आहे आई. आज तुझ्यामुळे आपण त्यांच्यावरती केस केली आहे आणि लवकरच सगळं काही आपलं पहिल्यासारखं होईल. पण राणीचा चेहरा मात्र आता टेन्शनमध्ये असतो. राणीला टेन्शन आलेलं
असतं. तेवढ्यातच इंद्रा आणि आबा बोलतात की राणी काय झाले, तू कसला विचार करते? तर राणी बोलते की मी केसबद्दलच विचार करते. ते काय आहे ना आबा, माझी पहिली केस आहे आणि तेही आपल्या घरातलीच आहे, म्हणूनच जरा टेन्शन येते. तर आता इंद्रा बोलतो की राणी हे बघ, तू काळजीच करू नको. मला माहीत आहे राणी, तू कशा पद्धतीने केस लढवशील आणि त्यामुळे तुला टेन्शन घ्यायचं काही कामच नाही. तर आता आबाही बोलतात की हो राणी, तू काहीही करू शकतेस राणी, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कामच नाही. तरीसुद्धा राणी बोलते की नाही आबा, टेन्शन तर येणारच ना. तर त्यावेळी राणी बोलते की जरा टेन्शन घेतलं ना, मी सगळा बारीक विचार करून सगळं काही करेल. तर आता आबा जे आहे ते बोलतात की नाही राणी, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनमध्ये काम बिघडत असतात, असं ते राणीला सांगतात. आणि त्यानंतर राणी बोलते की हो आबा ठीक आहे. त्यानंतर आता मालती बोलते की चला आता जेवून घेऊयात, आता खूप उशीर झाला आहे. तर आता आबा बोलतात की मी एकाच अटीवर जेवेल मालती, तुम्ही जर मला भरवून दिलं तर. तर मालती बोलते की अहो तुम्ही पण ना, हे वय आहे का तुमचं? असं म्हटल्यानंतर मालती हसायला लागते आणि आबाने इथे तर गाणं सुरू केलं आहे. आबा आणि इंद्रा दोघेही जण गाणं म्हणत हसत असतात आणि इथे मालती लाजत असते आणि राणी हे सगळं पाहून हसत असते. तिलाही खूप छान वाटत असतं की आज सगळी फॅमिली किती आनंदी आहे. तर आता पुढील भागात इकडे विक्रांत उर्मिलाला म्हणत असतो की त्या राणीला असं वाटतंय की ती केस जिंकेल, पण ही केस जिंकणं एवढं सोपं नाहीये. त्याचमुळे आता इथे उर्मिला म्हणत असते की म्हणजे विक्रांत तू काय म्हणतोय? विक्रांत बोलतो की आज तिच्यासमोर एक मोठा वकील उभा राहणार आहे, वकील कारखानीस. आणि त्यावेळी त्यांना पाहताच राणीला कळेल की हे केस जिंकणं अवघड आहे की सोपं. इकडे राणी पहिली केस लढण्यासाठी चाललेली आहे आणि त्याच्याच तयारीमध्ये असते. इंद्रा देखील तिची जी आहे ती मदत करत असतो. तर मित्रांनो, खरंच राणी विक्रांतच्या विरोधातली ही केस जिंकू शकेल काय, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. आणि राणीसमोर कोणता वकील उभा असणार आहे हेही उद्याच्या भागात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या मालिकेच्या अपडेट्स वेळोवेळी चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.